श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या दिवशी युद्धारंभ होताच कर्णाने पराक्रमाची शर्थ केली. पांडवाच्या सेनेचा संहार करून त्याने धर्मावर चढाई केली. कर्णाच्या पुत्रांनीही रणांगण गाजवले. भीमाने कर्णाचा तृतीय पुत्र भानुदेव यास ठार केले. तेव्हा चौताळलेल्या कर्णपुत्र सुषेणाने नकुल सहदेवाशी तीव्र युद्ध केले. सात्यकीने त्याला विरत करून मूर्छित पाडले. द्रौपदीचे 5 पुत्र धर्मसाह्यार्थ धावले. त्यांनी कर्णावर प्रचंड शरवर्षाव केला. त्यांचा प्रतिकार मोडून कर्णाने धर्माचा मुकुट पाडला, ध्वज तोडला, रथ मोडून टाकला. कर्णाशी 2 हात करणे शक्य नाही हे जाणून धर्म अन्य रथात बसून तेथून निघाला. तेव्हा कर्णाने आपला रथ त्याला आडवा घातला. पेरेने उडी घालून धर्माला पकडले. कर्ण त्याला सहज मारू शकला असता, पण कुंतीला दिलेले वचन आठवून त्याने धर्माला जिवंत सोडले. धर्म लज्जित होऊन शिबिराकडे निघाला. त्याने आपल्या वीरांना कर्णाला मारण्याचे आदेश दिले. तेव्हा संतापलेल्या द्रौपदी पुत्र धृष्टद्युम्न भीम यांनी कौरवसेनेत घुसून भयंकर रक्तपात केला. भीमाने कर्णाला बाणांनी जर्जर करून मूर्छित पाडले. दुर्योधनाचे 5 पुत्र व 500 महारथी, दुर्योधनाचे 5 बंधू आणि 500 महारथी ठार केले. तर नाही, दुर्योधनाचे बंधू. तो भयंकर महासंहार पाहून कुरुसेना घाबरून पळू लागली. इकडे अर्जुन संशप्तकांच्या सेनेशी निकराने झुंजत होता. त्याने 14,000 रथी आणि 3,000 हत्ती ठार केले. कृपाचार्यांनी द्रुपदपुत्र सुकेतूला ठार केले. कर्णानेही पांडवाच्या सैन्याची दानादान उडविली. तेव्हा दुर्योधनाने कर्णाची स्तुती केली. कर्णाने भयंकर विध्वंस मांडलेला आहे हे पाहून अर्जुन त्वरेने तिकडे निघाला. त्याला धर्माचा रथ दिसला नाही म्हणून तो घाबरला. त्वरेने शिबिराकडे आला. तेथे धर्माला सुखरूप पाहून त्याच्या जीवात जीव आला. कर्णाने अपमानित केल्याने तो संतापलेला होता. अर्जुन कर्णाला मारूनच आला असावा असे वाटून त्याने अर्जुनाचे कौतुक केले. पण तो आपल्याला शोधण्यासाठी आलेला आहे हे कळताच तो संतापून म्हणाला, पार्था, तू अजूनही कर्णाचा वध केला नाहीस. तुझा धिक्कार असो. व्यर्थ तुझी विद्या, व्यर्थ तुझा पराक्रम. हे तुझे गांडीव कृष्णाकडे दे आणि तू त्याचा सारथी हो. ती निंदा अर्जुनाला सहन झाली नाही. तो खड्ग उपसून धर्मावर धावून गेला. तेव्हा कृष्णाने त्याला आवरले. तो म्हणाला, पार्था, धर्म पित्या समान आहे. त्याचा वध केलास तर तुझी ब्रह्मांडात अपकीर्ती होईल. त्यावर अर्जुन म्हणाला, कृष्णा, गांडीव दुसऱ्याकडे दे. असे म्हणून जो माझा धिक्कार करील त्याला मी ठार करीन अशी माझी गुप्त प्रतिज्ञा आहे. आता मी काय करू? कृष्णा म्हणाला, पार्था, अरे थोरांना दुरुत्तरे करणे, कठोर बोलणे हे त्यांचा वध करण्यासारखेच असते असे द्विजन म्हणतात. ते ऐकून अर्जुन शांत झाला. त्याने धर्माची क्षमा मागितली. स्वतःच्या रागाबद्दल खंत व्यक्त केले. धर्माने त्याला प्रेमाने जवळ घेतले. तेव्हा आज कर्णाला मारल्याशिवाय मी तुला तोंड दाखविणार नाही अशी प्रतिज्ञा करून अर्जुन आवेशाने रणांगणाकडे निघाला.
इकडे भीमाने लोहकांबीने कुरुसेनेत प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्याच्या अंगात रणभैरवच संचारला होता जणू. चवताळलेल्या भीमाने शकुनीची सेना झोडपून कपटी शकुनीला मूर्छित पाडला. रणांगणात आलेल्या अर्जुनाने धनुष्याचा टनात्कार करून कुरवीरांना आपल्या आगमनाची सूचना दिली. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. 90 रथी रथ पाठीमागून आलेल्या 13 म्लेच्छ वीरांना मारून त्याने 4 घटिका अद्भुत युद्ध केले. त्याच्या पुढे कोणाचाही निभाव लागेना. कौरववीर कर्णाच्या मागे लपू लागले. तेव्हा दुःशासनाने भीमाला आव्हान दिले. त्याला पाहताच भीमाचे डोळे संतापले. आग ओकू लागले. दुःशासना, आज तुझी छाती फोडून मी रक्तपान केले नाही तर स्वतःला पंडूचा पुत्र म्हणविणार नाही, अशी भयंकर गर्जना करून तो दुःशासनावर धावला. दुःशासनाने टाकलेल्या शक्ती तोमर त्याच्या प्रहाराला न जुमानता त्याने त्याच्या रथाच्या गदेने ठिकऱ्या उडविल्या. रथाचे अश्व आणि सारथी मारले. दुःशासन भीमाला भिडताच गदांच्या आघाताने वातावरण दुमदुमून गेले. भीमाने त्याला मूर्छित पाडले आणि त्याच्या उरावर गदा ठेवून उभा राहिला. भीमाचे उग्र रूप पाहून कोणीतरी कुरवीर दुःशासनाच्या साह्यार्थ धावला नाही. थोड्या वेळाने दुःशासन शुद्धीवर आला तेव्हा भीमाने द्रौपदीचे केस धरलेला त्याचा डावा हात मुळापासून उखडला. त्याच हाताने त्याच्या छातीवर भयंकर आघात केले. मग तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. तेथून उसळलेले रक्त तो घटाघटा प्याला. ते रक्त आपल्या सर्वांगी फासले. ते दृश्य पाहून कुरवीर शस्त्रे टाळून पळू लागली. सगळ्यांनी शस्त्र टाकले आणि ते पळू लागले. ते भयंकर दृश्य बघून भीमाचं. मग त्यानंतर भीमाने दुर्योधनाच्या 10 बंधूंना मारले. त्यामुळे कौरवसेनेत तर एकच हाहाकार माजला. ते दृश्य दाखवून शल्याने कर्णाच्या पुरुषार्थाचे वाभाडे काढले. दुःशासनाच्या मृत्यूने दुर्योधन खूपच शोक करू लागला. त्याला मोठी चिंता वाटू लागली. त्याच सुमारास सात्यकीने दुर्योधनाच्या चित्रसेन नामक बंधूला कंठस्नान घातले. तेव्हा कर्णपुत्र वृषसेनेला पराक्रमाची शर्त करून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या 4घांना बाणांनी घायाळ केले. पण अर्जुनाने त्यांचेही मस्तक उडविले. ते पाहून चिडलेल्या कर्णाने मोठ्या गर्जना करून अर्जुनाला आव्हान दिले. तेव्हा अर्जुनानेही गांडीवाचा टणत्कार केला आणि त्या निनादाने 10 दिशा भयकंपित झाल्या. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.